हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. कालच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही भरभरून सपोर्ट केला मला, सगळ्यांनी मला अभिनंदन केलं. तर यूट्यूब पेमेंटचं मी काय करणार आहे ते तुम्हाला मी सांगणार होती, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब पेमेंटचं मी काय करणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की यूट्यूब पेमेंट मला किती आली ते मी तुम्हाला सांगितलं होतं की तो मोबाईल तुम्ही सर्च करा, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, क्लिअर करायची आहे गोष्ट. तर तुम्हाला मी सांगते, ही जी पेमेंट आहे ना ती जवळपास 1.5 वर्ष लागलेले आहे मला यायला, नाही का. तर ही तर तुम्हाला माहीत असेल की मला तेवढे व्ह्यू नाही आहेत, ठीक आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तेवढे व्ह्यू नाही आहेत. आणि जर तुम्हाला अशी पेमेंट हर महिना पाहिजे, दर महिन्याला जर तुम्हाला एवढी पेमेंट हवी आहे की जेणेकरून तुमचं थोडंसं घर चालू शकेल, ठीक आहे, तुम्ही मेडिसिन, रेंट अँड ऑल सगळं करू शकाल, थोडंसं लाईफमधलं थोडंसं करू शकाल तुम्ही काही गोष्टी. तर त्यासाठी ना तुम्हाला जवळपास 8 ते 70 हजार व्ह्यू पाहिजे प्रत्येक व्हिडिओला, ठीक आहे. म्हणजे 1-1 लाखाच्या आसपास जर तुम्हाला व्ह्यू असतील तरच तुम्ही काही अर्निंग करू शकता. हे 1.5 वर्षानंतर मला पेमेंट आली आहे, विचार करा. तर 1.5 वर्षांनी जर मला पेमेंट आली तर मला काही म्हणजे परवडणार नाही आहे, नाही का. आता जी काही पेमेंट आलेली आहे, तर ही जर पेमेंट अशीच जर म्हणजे 1.5 वर्षांनी आली तर मला खरंच म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ टाकून परवडणार आहे का तुम्ही सांगा. मला दर महिन्याला म्हणजे 2 नेटपॅक टाकावे लागतात मला. माझ्याकडे काही वायफाय नाही आहे. तुम्हाला सांगते, हे व्ह्यू आहेत, मला जे व्ह्यू येतात ते काही भरपूर नाही आहेत. जवळपास 1.5 वर्षांनी मला पेमेंट आलेली आहे. तर तुम्हाला सांगते, एवढ्याने काही नाही होत. आणि म्हणजे कसं आहे, 1.5 वर्षांनी मला पेमेंट येऊन जमणार आहे का, खरंच तुम्ही विचार करा, नाही का. तर आता आम्ही काही डिसिजन घेतलेला आहे, तो तुम्हाला मी सांगेलच. आता सांगतेच नाही तर सांगूनच देते. तर कोमल करणार आहे जॉब, आणि मी पण माझी तब्येत ठीक झाल्यानंतर माझ्या कामाला मी सुरुवात करणार आहे. त्यातून काहीतरी आमची अर्निंग होईल, ॲटलिस्ट किराया, लाईट बिल, खाणं पिणं. आणि मुलांची एवढी माझ्या ट्रीटमेंट आहे तुम्हाला सांगते. जवळपास डॉक्टरला आम्हाला 5-5.5 लाख रुपये द्यायचे आहे. डॉक्टर नाही म्हणत आहे, म्हणजे आधी त्यांनी कमी करतो म्हणाले आणि नंतर ते बदलले. त्याची रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवेल. तर म्हणजे ना खूप, आता ह्या व्हिडिओत नाही ऐकवणार मी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऐकवेल. लोक किती बदलतात, किती काही, म्हणजे आजकाल ना विश्वासच नाही ठेवू शकत आपण, नाही का. तर कसं आहे, मला खूप टेन्शन आहे. एवढे पैसे येऊन माझं काही होत नाही आहे. आणि तुम्हाला सांगते, मला आता दुसरीकडे मला राहायला जायचं आहे. मला तिथे रेंटने राहायला जायचं आहे. माझं काही स्वतःचं घर नाही आहे. बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई, तुझे हे जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत नाही आहे, तर त्यांना मी सांगू इच्छिते. त्यांनी मला प्रश्न केला होता, हे तुझं ताई स्वतःचं घर आहे का? तर हे माझं स्वतःचं घर नाही आहे. आणि मला आता 1-2 महिन्यामध्ये मला दुसरीकडे जायचं आहे रेंटने, ठीक आहे. मला तिथे किराया द्यायचा विचार करा. मी एवढ्याशा पैशामध्ये काय करणार आहे, मलाच विचार पडलेला आहे की एवढ्याशा पैशामध्ये काय काय करून. कारण आमचे प्रॉब्लेम्स एवढे पैशामुळे एवढे थांबलेले आहेत की तुम्हाला त्याचा अंदाज नाही आहे. तरी तुम्हाला बऱ्यापैकी आपल्या जुन्या सबस्क्रायबर ताईंना माहीत असेल की माझे प्रॉब्लेम्स किती आहे. अजून मला 2 ऑपरेशन करायचे आहे. आणि बरेच जण जे माझ्याशी व्हॉट्सअपवर कनेक्ट आहेत ना, बऱ्याच ताई जे माझ्याशी व्हॉट्सअपवर कनेक्ट आहेत, त्यांना माहीत आहे, त्यांना मी सांगितलेलं आहे, त्यांना मी दाखवलेलं आहे. असं असं माझे जे रिपोर्ट्स वगैरे मी ते दाखवलेले आहे की असं असं मला प्रॉब्लेम्स आहे. अजून 2 आहेत, त्याचं मला ऑपरेशन सांगितलेलं आहे. त्याची मी काहीच मेडिसिन नाही खात आहे, ट्रीटमेंट नाही करत आहे, काहीच नाही करत आहे. आता जो काही माझा प्रॉब्लेम एवढा वाढला होता ना, तर त्याला पण मी काहीच करू शकत नव्हती. तर ते वाढत गेलं माझं, मला शेवटी ऑपरेशन करावंच लागलं. तर कसं आहे तुम्हाला सांगते, मला 1-2 जणांनी असं म्हटलं होतं, आता तुम्हाला पैसे आले, त्यांच्याकडून तुम्ही घेतले त्यांना परत करा. तर त्यांनी मला काही मागितलेले नाही. ते जुने सबस्क्रायबर्स आहेत आपले, ज्या ताई आहेत, त्यांना माहीत आहे माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. पण जे काही नवीन आहेत किंवा कोण आहेत माहीत नाही, हेटर्स असतात, त्यांना काय माहीत काय वाटलं की मला जवळपास 2-4 करोड मिळाले. मला जर काही 2-4 करोड मिळाले असते ना, तर तुम्हाला सांगते पहिल्यांदा मी त्यांना पैसे म्हणजे परत केले असते, नाही का. मी नसती वाट बघितली की त्यांनी मला मागावे करावे. आधी मी त्यांना पैसे पे केले असते, रिटर्न केले असते, आणि मग मी माझे प्रॉब्लेम्स बघत बसले असते. पण एवढे काही मला आलेले नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगते, मी किराणा पण आता जिथून काही घेत आहे, मला त्यांना पैसे द्यायचे आहेत. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत.
तुम्हाला आता पुढे समजेलच, पुढे व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवेल की काय काय प्रॉब्लेम आता सध्या सुरू आहेत आमचे. ते आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकलो कारण ना मुलं ऑलरेडी म्हणजे ना व्हिडिओज बनवत होते, मुलांच्या मागे कामं होते, तर आम्ही काही म्हणजे ऋतुजाला, खास करून ऋतुजाला जो काही प्रॉब्लेम होता ना त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ ॲडिट नाही करू शकलेलो आहे. फक्त व्हिडिओ काढलेले आहे, हे करेल ॲडिट करून मला देईल, तर मी ते पुढे व्हिडिओ टाकेल. तर कसं होते तुम्हाला सांगते, एवढ्या पैशामध्ये काही नसतं होत, एवढे काही आम्हाला आले नाही. ॲटलिस्ट मला 4-5 लाख आले असते ना, तरी पण मी सगळ्यांची देऊन टाकले असते. तर कसं आहे तसं नाही आहे, जसं दिसते तसं नसते, म्हणून जग फसते. कसं आहे एवढ्याशा पैशामध्ये खरंच काही होईल का? तर जेव्हा माझ्याकडे येणार आहेत, भरपूर येतील, जेव्हा आम्ही एकदम चांगल्याने सगळं व्यवस्थित आमचं चालू होईल, तेव्हा मी सगळ्यांना पैसे देणार. आणि मला ह्या गोष्टींची जाणीव आहे की त्यांनी मला त्या घर खर्चातून ताईंनी मला मदत केलेली आहे, तर मला ते पैसे द्यायचे म्हणजे द्यायचेच आहेत ना. मी दुसऱ्या लोकांसारखी नाही आहे की पैसे आता मी मदत घेतलेली आहे, माझ्यावर वेळ आली होती तर मी मदत घेतली आणि मग नंतर बदलून जाणार, असं नाही आहे. मी नेहमीच माझ्या मुलांना म्हणत असते की आपल्याला द्यायचे आहेत. आणि तुम्हाला सांगते, ज्या ताईंनी मला ऑपरेशनसाठी मदत केली ना, तेव्हा सुद्धा कोमल म्हणत होती की ताई आम्ही तुम्हाला ना नंतर रिटर्न करू, जेव्हा ती पायावर स्वतःच्या उभी राहील. तर त्या ताईने सुद्धा म्हटलं माहिती आहे का की नको, म्हणजे कुठेतरी देवाची एक हे होती, देवाची इच्छा होती, म्हणून मी तुम्हाला मदत केलेली आहे असं समजा. मागच्या जन्मीचे काही आपले ऋण असणार आहेत आणि काहीतरी असं असतं की ज्याच्यामुळे मी तुम्हाला मदत केली, असं त्यांचं म्हणणं होतं. एवढ्या मोठ्या मनाचे आहेत, म्हणजे ज्यांनी मला मदत केली ना ते सगळे मोठ्या मनाचे आहेत आणि त्यांनी मला मदत केली, ते अपेक्षा ठेवत नाही. इथे जे मायाताई आहे ना ते सुद्धा म्हणते की मला तुमच्याकडून 1 रुपया नको, पण तसं नाही आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या ह्याच्यातून मला मदत केलेली आहे, तर मला कधी ना कधी द्यायचे. जशी जशी वेळ येईल, तशी माझ्याकडे भरपूर येतील ना, तसे तसे मी देणार. म्हणजे आता सध्या आमचा हेल्थ प्रॉब्लेम आहे, तो मला सॉल्व करायचा आहे. मुलांचं एज्युकेशन आहे, मी काहीच नाही करू शकत आहे. आणि ज्यांनी मला दिले ना त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना माहीत आहे एवढ्या पैशात काहीच नाही होत आहे, नाही का, एवढ्या पैशात मी काहीच नाही करू शकत आहे. माझं सपोज मी किराणा घ्यायला गेली किंवा मी काही लाईट बिल भरते किंवा मग माझ्या मुलांसाठी मेडिसिन, तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या ऋतुजाचे मेडिसिन जवळपास 19 ते 20 हजाराचे, आता तर अजून रेट वाढलेले आहे, ते सुद्धा मी घेऊ नाही शकत आहे. मी बचत गट उचललेले आहे, मला त्याचे पैसे माझे पेंडिंग पडलेले आहे, ते मला मागत आहे. तुम्हाला बचत गटचं माहीत असेल, खूप जास्त त्रास असतो त्याचा, म्हणून मी काही उचलायला नाही बघत. पण मी माझ्या ऋतुजासाठी मेडिसिन तिथून घेतलेल्या आहेत. तुम्हाला माहीत नाही आहे, मी औषधासाठी खूप ठिकाणावरून थोडंसं पैसे वगैरे मी घेतलेले आहे, असं आहे. तर एवढ्यात काही होणार नाही आहे, तरी मी करण्याचा प्रयत्न करते की माझी जेव्हा तब्येत ठीक होईल तर मी थोडं काहीतरी काम. आणि तुम्हाला एक सांगते की जे मी आता काम करायला जाणार आहे त्या पैशातून, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते करणं जरुरी आहे. आणि त्याच्यामुळे मला खूप स्वप्न वगैरे पण पडतात असे, तर ते काम करणं ना खूप जरुरी आहे, म्हणून मी ते काम करायला चाललेली आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगते, एका ताईने म्हटलं की आता चला यांची झाली शॉपिंग चालू वगैरे. मी एवढी हे नाही आहे की मूर्ख नाही आहे की आले पैसे की चालले मी शॉपिंग करायला. आम्ही खूप म्हणजे ना खूप सांभाळून खर्च करतो, हे तुम्हाला अजिबात माहीत नाही आहे. जे गरजेचं आहे तेच करतो. खाणं पिणं गरजेचं आहे, तरी पण माझी मुलं कितीतरी गोष्टी माहिती आहे का मन मारतात आणि ते ॲडजस्ट करतात, ठीक आहे. तर कसं आहे ना की असं नाही आहे की पैसा आला एकदम शॉपिंग करायची, एकदम उडवायचे, एकदम असे हे करायचं, असं काही नाही आहे. जे गरजेचं आहे, जे जरुरी आहे तेच करणार आहे मी. जे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, पेंडिंग पडून आहे, तेच मी काही करणार आहे. नाही तर आपलं शॉपिंग करायचे, उडवायचे, मग नंतर काय करायचं, नंतर उपाशी राहायचं आहे का आपल्याला, नाही ना. आणि आता माहीत नाही आता नेक्स्ट आता $100 व्हायला किती दिवस लागतील, कारण कसं आहे माझ्या तब्येतीमुळे मी व्हिडिओ नाही टाकू शकत आहे जास्त, किंवा आता ऋतुजाची पण तब्येत खराब आहे त्याच्यामुळे पण व्हिडिओ नाही आम्ही टाकू शकत आहे. आणि ऋतुजाला पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगते, खूप दिवसाची ती, तुम्हाला सांगते जवळपास 5-6 महिने झाले. 5-6 महिन्यांपासून ना ऋतुजाला बरं नाही आहे. काय इश्यू आहे आता माझ्या ह्याच्यामध्ये ना, बिचारी ती मागे राहिली आणि ती इतके दिवसाची दुखणं सहन करत आहे, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. तर आता आधी मला तिचं पण करायचं आहे आणि आता एक मोस्ट इम्पॉर्टंट मी कामाला चाललेली आहे. तर ते काय काम आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, स्टे ट्यून. इथे आता मम्मी आम्हाला फर्स्ट यूट्यूब पेमेंटमधून वडापाव खायला घेऊन चालली. मला आणि कोमलताईला खूप दिवसांपासून वडापाव खायचा होता, तर आता आम्ही इथे आलेलो आहोत. दिसतंय ते, चल खा, चलो शिरो जाओ.
खा लो. कैसा है टेस्ट बताइए. मस्त ना. तू पण सांग लवकर. पहिले हात मागे. तयारी चालू आहे. अच्छा आधी तयारी चालू आहे. हां आक्रमण कसं आहे टेस्ट. मस्त आहे ना. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत ट्रेनची तिकीट बुक करायला आणि इथे कोमलताई भरत आहे फॉर्म. आता इथे आम्ही आलेलो आहे ट्रेनची तिकीट बुक करण्यासाठी. हॅलो. तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि तिकीट बुक झालेली आहे आमची. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही तिकीट बुक करत होतो, पण कुठे जायचं आहे, कशासाठी जायचं आहे ते तुम्हाला नंतर समजेलच पुढे. आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना, म्हणून मी काही ह्याच्यामध्ये सांगत नाही आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला जे शॉर्ट व्हिडिओ मी जे बनवले होते ना त्याच्यावर म्हणजे त्याच्याबद्दल काही लोकांचं मत होतं की असं नाही बनवायला पाहिजे होतं. हां तर आम्ही जस्ट आम्ही कॉमेडी म्हणून ते व्हिडिओ आम्ही बनवलेले होते आणि ते पैशाने काही असं वारा नव्हतं घेत, ते पैसे असे दाखवत होतो आम्ही असं. ठीक आहे. आणि लिहिलं पण आहे YouTube पेमेंट आली. हां ॲक्च्युली हे व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतात की आपल्या चॅनलचं एक ग्रोथ होते, पब्लिसिटी होते, सबस्क्रायबर्स येतात, व्ह्यूज येतात, त्याच्यासाठी आपण करतो. पेमेंटचा व्हिडिओ जे बनवतात ना त्यांना बरेच व्ह्यू येतात है ना. हां तर त्याच्यासाठी मला ऋतुजाने फोर्स केलं आणि आम्हाला जसं गाणं सापडलं त्यावेळीच आम्ही बनवलं. खूप लोकांनी मला त्याच्यावरती म्हटलं की मी मागचे दिवस कधीच विसरत नाही. मी असे पण दिवस बघितलेले आहे लाईफमध्ये की 5-5 तोळ्याचं मंगळसूत्र घातलेलं आहे, 5 बोटामध्ये मी अंगठ्या घातलेल्या आहे, 2-2 तोळ्याचे मी कानातले घातलेले आहे, सोन्याच्या बांगड्या घातलेल्या आहे, अर्धा किलोचे पैंजण घातलेले आहे. हे सगळं माझ्याकडे अतोनात पैसा असताना मी डाऊन टू अर्थ होती. जे माझ्यासोबत राहिलेले आहेत ना लोक त्यांना माहीत आहे की एकदम सिंपल आणि साधा स्वभाव आहे माझा. आता हे व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून थोडेसे तरी मी तयारी वगैरे करून येते, नाही तर ह्याच्या आधी मला कुणी लिपस्टिकमध्ये मेकअपमध्ये कधीच नाही बघितलं. आता हे मुलं माझ्या मागे लागतात की मम्मी तू एकदम उठून अशीच येते व्हिडिओ बनवायला. बऱ्याचशा ताई पण मला म्हणतात बरं का की आता तू छान फ्रेश दिसते, म्हणजे कसं एकदम आजारपणातून उठून रोज तसंच तुम्ही तुमचा चेहरा असा दाखवणार त्यांना, तर ते पण म्हणजे चांगलं वाटतं. आपण एक व्हिडिओ बनवतो ते आपण प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, छान व्यवस्थित राहायला पाहिजे. तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहीत आहे, आतून सगळं माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, पण थोडंसं व्यवस्थित यावं लागतं नाही का. आणि ऋतुजाने खूप काय झालं हां आणि ऋतुजाने खूप फोर्स केल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला जस्ट फॉर फन. तर का नाही सारखं तेच व्हिडिओमध्ये माझं दुखते, माझं असं होते, हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम, त्यापासून एक थोडासा एक वेगळा फनी एक शॉर्ट आम्ही बनवला. शॉप हे माझ्या स्वभावामध्ये आहेच नाही आहे है ना, की माझ्याकडे किती आहे नाही आहे. आम्ही जेव्हा होतं तेव्हा पण कधी शॉप नाही केलं आणि आता नाही आहे तरी पण मी असं लोकांना दाखवत नाही, भाऊ नाही करत. आता जे काही आमचे प्रॉब्लेम्स होते, मला क्राउड फंडिंग करायची होती, त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवायला आले आणि हे मी इथे दाखवलं. नाहीतर मी माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे ना हे लोकांना मी शेअर करत नव्हती. ठीक आहे. आता हे जे डोक्याच्या वर झालेलं आहे, आता जवळपास तुम्हाला सांगते डॉक्टरांना द्यायचे आहे मला 5 लाख रुपये, 5-5.5 लाख रुपये द्यायचे आहे. ठीक आहे. आणि वरून मला अजून माहिती आहे का जवळपास ही जी ट्रीटमेंट पूर्ण कंप्लीट करायला जवळपास 15 लाखाच्या आसपास लागणार आहे. विचार करा, फक्त मुलांचं. माझं तर वेगळंच आहे. वरून दातांचं आहे, आमचे हेअर लॉस होत आहे, आमचे इतकं प्रॉब्लेम आहे काय नेहमी आम्ही तेच नाही सांगत बसत आहे ना, आणि त्याच्यावरच 10 वेळा तेच आपण व्हिडिओ नाही बनवू शकत. तर एक काहीतरी वेगळं म्हणून आता मला कालच एक जणांनी म्हटलं, ते संजय डान्सर म्हणून आहेत आयडीचं नाव, तर त्यांनी पण मला म्हटलं असे काहीतरी शॉर्ट टाकत जा, कॉमेडी टाकत जा, काहीतरी प्रँक व्हिडिओ टाकत जा. तर तसंच आम्ही एक केलेलं आहे, ते एक कॉमेडी म्हणून जस्ट कॉमेडी म्हणून आम्ही ते बनवलेलं आहे. तो सो एनिवेज आता मी नाही का खूप मोठा व्हिडिओ होता इथे, तर मी व्हिडिओचा इथे एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऋतुजाला काय प्रॉब्लेम आहे, ऋतुजाचं काय झालेलं आहे हेल्थ इश्यू, तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.